लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुरू आहे। ईशान्य मुंबईमध्ये जे मुद्दे गाजत आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलुंडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धारावीमधील जे नागरिक आहेत त्यांचं पुनर्वसन होणार होतं। मात्र याबाबत आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्टता आणलेली आहे। ज्या ठिकाणी म्हणजे साधारणतः 41.36 एकर इतकी जी जागा आहे मुलुंड डम्पिंग ग्राउंडची, त्या ठिकाणी हे पुनर्वसन होणार अशा प्रकारची माहिती जी आहे ती विविध नेत्यांनी दिलेली होती। मात्र हा असा कोणताही प्रकल्प होणार नाही अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। माझ्याबरोबर किरीट जे आहेत, ईशान्य मुंबईमधला प्रचाराचा सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो इथल्या पुनर्वसनाचा म्हणजे धारावीमधील नागरिक इथे येणार असा होता आणि त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला। साखळी आंदोलनं झाली, उपोषणं झाली, मात्र हे पुनर्वसन होणारच नाही असा आज तुम्ही खळबळजनक दावा केलेला आहे। 4 महिन्यापूर्वी हा विषय सुरू झाला की धारावीतील 3.5 लाख अपात्र लोकांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये केलं जाणार। काही दिवसांनी दुसरी बातमी आली, हे पुनर्वसन जे मुलुंड पूर्व ऑक्ट्रॉय नाका हरिओम नगरचा शेजारचा डम्पिंग ग्राउंडचा 41.5 एकर जागेवर होणार। त्यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे सेनेचे संजय पाटीलनी सरळ स्टेटमेंट केलं की जमीन धारावीचा पुनर्वसनासाठी दिली, हजारो कोटीचा घोटाळा झाला। आणि म्हणून हा विषय मी फार खोलमध्ये गेलो। आज ही गोष्ट स्पष्ट झाली आहे। काल महापालिकेने मला लिखित उत्तर दिलं, आजपर्यंत 1 इंचही जमीन धारावी प्रकल्पाला दिलेली नाही। दुसरी गोष्ट की ज्या डम्पिंग ग्राउंडची जागा मागितली तिथे ती जमीन पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या जागेवर 6 वर्ष लागणार आहेत। म्हणून मुंबई महापालिकेने धारावी प्राधिकरणाला कळवलं की त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे की 2024 मध्ये 7 मे 2024ला की आम्ही ही जागा आमच्याकडे ठेवू इच्छितोय। 6 वर्ष लागणार। ही जागा आम्ही धारावी प्राधिकरणाला देऊ शकत नाही असं स्पष्टपणे महापालिकेने राज्य सरकारला कळवलं आहे। यांनी तर असं फैलावलं होतं की 5.4 FSI 41.3 एकर जागा म्हणजे 96,13,80 स्क्वेअर फीट बांधकाम होणार। सुमारे 1.25 लाख लोक नवीन धारावी। आता उद्धव ठाकरेचं जे खोटारडा दावा त्यांच्या सेनेचा नेत्यांनी केला होता, धारावी तर अपात्र लोकांचं पुनर्वसन मुलुंड पूर्वला होणार नाही, पात्र लोकांचं पुनर्वसन धारावी येथेच होणार। ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय हा जो मुद्दा आहे, याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी म्हटली जाते की कुठेतरी मुलुंड हा भाजपचा राजकीय गड आहे, मतदारांचा गड आहे, त्याचं कुठेतरी हे जी लोक येतील त्यामुळे ध्रुवीकरण होईल, त्याचा फटका बीजेपीला बसेल म्हणून हा विरोध आहे। काँग्रेसवाले पण विरोध करत आहेत, मग त्यांचा पण हा हेतू आहे का? वास्तविकरित्या महापालिका, विधानसभा आणि संसदेने असं ठरवलं आहे की पुनर्वसन त्याच जागेवर व्हावं। पात्र अपात्र लोक फार तर आसपास 3-5 किलोमीटर म्हणजे त्यांची शाळा, नोकरी, सामाजिक संबंध, परिवार हा डिस्टर्ब होता कामा नये। त्याचबरोबर मुलुंड पूर्व त्या लोकांचं स्पष्ट म्हणणं होतं की आता 1 वर्षापूर्वी प्लॅनिंग झालंय तर त्यांची जी खुली जागा ठेवली आहे त्याच्यावर अतिक्रमण का, आणि तो डम्पिंग ग्राउंड, कारण की ते डम्पिंग ग्राउंड बंद करायचं आहे, ते बंद करण्याची प्रक्रिया 6 वर्ष चालणार आहे। म्हणजे साधारणतः 41.36 एकर एवढी ही जागा आहे, पुनर्वसन धारावीचं होणार नाही, या जागेचा काय उपयोग होणार आहे? सायंटिफिकरित्या ही जागा बंद केली जाते आणि ते मीच केलं होतं। माझ्या धडपडीमुळे हे सुरू झालं। मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड बंद झालं
आणि ती जमीन पुनःप्राप्त. मालाडला जो लिंक रोडवर असाच प्रकारचा माइंड स्पेसच्या जवळ डम्पिंग ग्राउंड होतं, त्या तिथे सरकारने आता एक सुंदर गार्डन बनवलं आहे. मुलुंड पूर्वचा डम्पिंग ग्राउंडवर अशा प्रकाराने काय करता येणार ते महापालिकेने विचार करायला हवा. तसं तुम्ही काय प्रस्ताव दिलाय? माझं तर स्पष्ट म्हणणं होतं की ते ओपन स्पेस ठेवावी, गार्डन, मोठं ग्राउंड, पण आता ते बघूया पुढे काय ठरतंय. हा मुद्दा तुम्ही म्हणताय निकाली लागलाय. दुसरा एक मुद्दा ज्याच्यावर तुम्ही स्वतः उपोषणाला बसले, आंदोलनं केली, तो म्हणजे PAPचा. तो मुद्द्यावर देखील मुलुंडकरांचा प्रचंड रोष आहे. काय उद्धव सेनेचे संजय पाटील, संजय राऊत धारावीवर एवढं बोलतात, PAPवर का बोलत नाही? कारण की उद्धव ठाकरेचा पार्टनरला हा प्रकल्प मिळाला म्हणून. उद्धव ठाकरेंनी महापालिकेची विशेष शेवटची बैठक मार्च 2022 मध्ये बोलवून हा प्रकल्पाला मंजुरी दिली. 1000 कोटी रुपये अदलाबदल झाली आहे का? किती कोटीचा घोटाळा झाला? त्याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी द्यावा. तुमचा PAPला अजूनही विरोध असणार आहे? PAP संबंधी मी याचिका केलेली आहेत, याचिकाची सुनावणी चालू आहे, याचिका ऍडमिट झाली आहेत. आता सुट्ट्यानंतर त्याच्यावर परत सुनावणी होणार. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की याचा रिव्ह्यू करावा. धन्यवाद. किरीट सोमय्या माझ्याबरोबर होते. जो मुद्दा ईशान्य मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड पेटला होता तो म्हणजे मुलुंडमध्ये धारावीकर जे आहेत त्याच्यामध्ये जे अपात्र धारावीकर होणार आहेत त्यांना मुलुंडच्या जे डम्पिंग ग्राउंडची मोकळी जागा आहे, ज्या ठिकाणी आता काही जी कामं आहेत ती सुरू आहेत, त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होईल अशा प्रकारची आरोप होत होते. अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येते. त्यामुळे विविध आंदोलनं देखील होत होती. मात्र असा कोणताही प्रकल्प त्या ठिकाणी होणार नाही, धारावीकरांना या ठिकाणी जे आहे ते वसवलं जाणार नाही, अशा प्रकारची माहिती जी आहे ती माहिती अधिकाऱ्या किरीट सोमय्या यांना मिळाल्याची किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आता संपूर्ण जो मुद्दा आहे त्यावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन विनय राजभरचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.